हॅलो, आज मी मच्छीची भाजी बनवणार आहे। नदीमधल्या मच्छीची भाजी बनवत आहे, तर ही भाजी लवकर शिजते आणि याला खूप वेळ पण लागत नाही। हे मच्छीचं कालवण तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता। हे मी इथे साध्या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, त्याला छान भाजून घेत आहे, म्हणजे नारळाचे काप। इथे मी कोरडं नारळ वापरलेला आहे। याला तुम्ही गॅसवरती पण भाजू शकता। याला छान गोल्डन असं होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये मी डाळ्या घातलेल्या आहे, म्हणजे फुटाणे असतात ते आहे हे। याला डाळ्या म्हणते आमच्या भागामध्ये। तर इथे मी 2 चमच डाळ्या, 2 चमच धणे आणि छोट्या चमच्याने 1 चमच सोप घातलेली आहे। यामध्ये मी दालचिनी घातलाय, एक मोठी वेलची घातली आहे। हे छान मिक्स करून घेतलंय। फार मसाले वापरले आहे, कमीत कमी मसाल्यामध्ये मी बनवत आहे। आणि इथे छोट्या 2 वेलची घातलेल्या आहे। हे छान मिक्स करून घेतलं, छान भाजून घ्यायचं याला 4 ते 5 मिनिट। सुगंध सुटेपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आणि याला काढून घेतलेलं आहे मी। आता इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, त्याला पण छान परतून घ्यायचं आहे। ते वाटण पूर्ण थंड झालं की पूर्ण मी एकत्रच वाटण वाटून घेणार आहे, कांदा आणि सुक्या मसाल्याचं। तर इथे मी कांदा पण छान परतून घेत आहे। कांदा थोडा परतून घेतला, त्यानंतर इथे मी कोथिंबीरचे देठ घातलेले आहे, त्याच्यामुळे मसाल्याला खूप छान चव येते। तर हे तुम्ही नक्की घाला। तर इथे हे घातलेलं आहे कोथिंबीरचे देठ, छान परतून घेतलं आणि याला मी बंद करून घेत आहे। आता हे पूर्ण वाटण थंड झालं की एकत्र लावून घेणार मी। इथे मी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे। यामध्ये आलं लसूणचा पेस्ट घातलेला आहे। हे मच्छी छान स्वच्छ धुवून घेतली होती मी। आता इथं मॅरिनेट करत आहे मी। हळद आणि मीठ घातलेलं आहे, थोडं तिखट घातलं 1 चमच आणि 2 चमच बेसन घातलंय, चण्याचं पीठ, आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। याला 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवून देणार आहे। इकडे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, यामध्ये मच्छी सोडलेली आहे। बघा, एक पीस यामध्ये सोडून हे मॅरिनेट केलेलं मच्छी हलकीशी तळून घ्यायची आहे। खूप कडक करायची नाही आहे, आपल्याला भाजीमध्ये सोडायची आहे या मच्छी, त्यामुळे खूप कडक मच्छी नको आहे, खूप पूर्णपणे शिजली पण नाही पाहिजे। थोड्या वेळ याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आणि याला काढत जायचं। या प्रकारे पूर्ण मच्छी तळून घेतलेली आहे। आता मी इथे भाजीची तयारी करत आहे। चला मग इथे मच्छीचं कालवण बनवूया। त्यासाठी इथे मी तेल घातलं एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये कांदा घातलेला आहे। आलं लसूणचा पेस्ट घातलाय 2 चमच। चवीला खूप छान होते हे कालवण, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जे मसाले वाटून घेतलेले होते आपण, ते घातलेले आहे मी। आणि त्यातलं मी पूर्ण मसाला वापरला नाही, थोडा मसाला मी काढून ठेवलेला होता। जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण मसाला वापरू शकता। याला छान परतून घ्यायचं। टोमॅटो घातलेला आहे मी, मसाला खाली लागला नाही पाहिजे म्हणून थोडं टोमॅटो घातलं मी। कोथिंबीर घातली, गरम मसाला घातलेला आहे आणि सावजी मटन मसाला घातलाय। चवीनुसार तिखट घालत आहे, 3 चमच तिखट, हळद, आणि हे छान परतून घेत आहे। पूर्ण मसाला एकत्र करणार आणि यामध्ये थोडं पाणी घातलंय। इथे मी 3 लोकांसाठीच मच्छी बनवत आहे, त्यामुळे जास्त मी मसाला कमी वापरला आहे। जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर मसाला पूर्ण वापरा। चवीनुसार मीठ घातलं आणि हे पाणी सोडून देत आहे मी इथे। आता कालवणात जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त तिखट मीठ करू शकता आणि पाणी पण तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। कालवणाला उकळी येऊ द्यायची। आता कालवण छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी तळून घेतलेले पीस सोडून देणार आहे। याच्यामुळे खूप छान चव येते मच्छीच्या भाजीला। जर तुम्ही फिश तळून वापराल तर चवीला खूप मस्त अशी भाजी होती मच्छीची। हे पूर्ण कालवणामध्ये मच्छीचे पीस सोडले की याला मी 1 उकळी येतपर्यंत उकळून घेणार आहे, कारण तर पहिलेच आपण शिजवून घेतलेले होते, म्हणजे तळून घेतले होते। आणि आता आपलं मच्छीचं कालवण तयार आहे। चवीला खूप चमचमीत असं झालेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।